मित्रांनो इथं ओमची पतंग कापलेली ना. ओम शोधायला लागलाय सगळी, त्याला सांगायला लागल्यात कुठं कुठं पतंग आहे ना. तिकडे कुठेतरी हरवले ते रानांच्यात, त्या डोंगरा डगरीच्या तिकडे चालले. नाही तर अजून एक पतंग कापलेली आहे ते दोघं पळत पळत गेलं. ह्या जस्मीतने कापलेली आहे, जस्मीत भाभीनी, जस्मीत शेठनी कापलेली पतंग एकदम जबरीट मध्ये नाही. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सगळ्यात पहिले तुम्हाला आपल्या सणाच्या म्हणजेच मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर तिलगुड खा आणि गोड गोड बोला. थांबा, हा इथं तिलगुड ना, योगा तिलगुड खा आणि गोड गोड बोला. पहिले मीच खाऊन घेतो तुमच्या आधी, तुम्हाला काही देऊ नाही शकत आता फोनमधून, बरोबर का नाही. तर आपली अख्खी पोरा म्हणजे तिकडे पतंग उडवायला गेल्यात ओरमच्या ग्राउंडवर. तर आपण पण आता जाऊया, बघूया काय धमाल मस्ती करूया, फुल मजा करूया. आज पण मस्त एक ब्लॉग होऊ शकतो, बोललं सण आहे. तर मित्रांनो ह्या बघा, आता मी तिकडे जात होतो ओरमच्या ग्राउंडवर. तर हे काही इथं रिटर्न आलं, बोलतात तिथं हवा नाही. हे बघा, मॅक मॉन्स्टर, गोलुडॉन. तर बोलतात तिथं हवा नाही ना, काही नाही म्हणे, आलं इकडे उडवाला. तर मग आता इथंच उडू काय ना, आपल्या घराच्या बाजूलाच. तर बघा तर तनू शेट आहे, तिकडे उडून बघायचं एकदा. चल बादशाह आलाय, चला रे बादशाह आलाय, तिकडे उडू चला. मी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. शाळेत गेलता तो, यांना काही शाळेवाले सुट्टी नव्हती दिली. तर ना गोलूडॉनला तिथं आम्ही बसवलं आहे. तर आम्ही येतो जस्मीसाठी एक नवीन पतंग आणायला चाललो आता नाक्या. कारण की काल एक त्याची मस्त पतंग होती मोठीच्या मोठी, तिकडून त्यांनी फाडून फेकून दिली. चला आता जाऊया नाक्यावर. ही बरोबर म्हणजे ठीक आहे. गाडी सरळ जरा ही पण दहावालीच आहेत ना, ते दहावाले आहेत. त्याच्यातली कुठली हो देतो दे. मित्रांनो आता पतंग बितंग घेतलेले आहेत आम्ही, बघा 2 पतंग घेतलेले आहेत 10-10वाल्या. आता आपण जाऊया ओरमच्या ग्राउंड उडवाला. हे फस उडवायच्या. तनु नुसता काटाकाटीचा चॅलेंज देतो, त्याच्याशी आपण काटाकाटी घेऊया एखाद वेळेस, बघू त्याची तरी जाईल नाही तर आपली तरी जाईल. चला इथं लय पोर आलेली बघा. पहिल्या दिवस आमच्या ना ह्या पतंगी आता उडवायला झालं ते 2-3. ते बोलतात आमचा कापून पडल्या, म्हणजे वाईला गुतून पडल्या त्या अशा बोलतात. तर आता इथं पोरा बघा काही सावली खाली, तिकडे आपला तनु शेट तिकडे आहे त्या झाडाखाली. नाही हो, आता जस्मीन तिकडे गेला उडवायला ना. आता आपण पण टाइमपास करत राहू असाच. चला हो गाईज हो. कुठे आहे पतंग? दिसत पण नाही, एवढ्यावरती आहे. ह्यो पण कालोखात दिसत नाही मित्रांनो, बघा ह्यो कालोखात दिसत नाही. म्हणजे जस्मीतने आता काहीतरी उडवायला धरले पतंग, बघा जस्मीत तिथे परत जरा ही त्याची पतंग. मित्रांनो इथं ओमनी पण लय वरती उडवले पतंग, 2 उडवलं, काही दिसतच नाही नीट. ही बघा इथं एक ते फिरकीला बांधून आता वरती फेकली. अरे पण दिसत ती काही पतंग दिसतच नाही. दिसते, मला दिसली. सोडतो अजून पतंग. मित्रांनो ती पतंगच नाही दिसत, एवढे वरती गेले. आता अजून धागा सोडायला लागला ना. ह्यो युग, याची पतंग तुटली वायरीला लागून, तिचा धागाच तुटला. नशिबातच नाही बोलतो, काय नशिबात नाही ना बोलतो, नशिबात लांब उडवला. हा पक्की लांब उडवला होता. हा टॅलेंट. मित्रांनो त्यांनी एक धागे 2 पतंगी सोडल्या. म्हणजे त्यांनी काय केला, पहिले एक पतंग गेली वरती, ती नंतर फुल हवेमध्ये गेले, एकदम दिसत पण नाही असा. मग त्याच्यानंतर आता त्यांनी दुसरी पतंग त्याच धाग्याला आणि सपासप सोडायला लागलाय. म्हणजे ती त्या आधारावरती चालली त्या दुसऱ्या पतंगीच्या. ते बघा मित्रांनो, पतंग उडवायचे नवीन टेक्निक आले. ते गाडीवर बसून उडवायला लागलं, पतंग खेचायला लागलं. ते बघा त्यांची पतंगच काही उडत नाही, हवा नाही. तर पोरांना आता बोलतात हवा नाही, तर आता असे काही टेक्निक लावायला झाले ते. तर मित्रांनो इथं एक रोशनला पतंग भेटलेली आहे. त्याविषयी काय झालं माहिती आहे का, त्या युगची पतंग तिथं गेली, आता तिकडे शोधायला गेलता, तिकडे कापून गेलेली ना ती, तिकडे शोधायला गेलता तो, असा विषय झाला. नाही जस्मीनची पतंग आता पण काही उडतच नाही. तर मित्रांनो आता ओमनी ते हर्षदची पतंग कापलेली आहे ना. हर्षद तिकडे गेलाय पळत तिकडे, बघू शकता तुम्ही. त्या बघा हर्षदकडे दाखवा कॅमेरामॅन. हर्षद तिकडे गेलेला आहे मस्त.
नाही तर कोंबडा बाहेर आलाय ओमसनचा. हे बघा कोंबडा बाहेर आलाय ओमसनचा. नाही आमची पतंग उडत नाही. जसमीत लागलाय मेहनत करायला तिच्या मागं. त्याच ना मेहनत का फल काय फाटल्या पण उडवलाय बघा. हे फाटल्याला पतंग आहे ना त्याही उडवलाय. ओम भाईनी उडवलाय. ओम भाईनी तुला सांगू नका चायनाचा माल आला. चायनीज माल आहे. मेड इन इंडिया आणायचा नाही इड्या. मेड इन इंडिया नाही अलाउड नाही. सगळा खपला का खपला सगळा आपल्या इंडियाचा माल खपला म्हणून त्यांनी चायनीज माल आणलाय. खूप डेंजर काम चालू आहे आता. नाही ही बघा ओमची पतंग अख्खी 10x वर झूम केलाय मी. तेव्हा जाऊन ही आलेली आहे. 10x वर डायरेक्ट झूम केलाय. तेव्हा किती वरती गेले. आता हे 1x वर काही दिसतच नाही. 1x वर 10x वर केल्याच दिसते बघा. एकदम ब्लर दिसेल तुम्हाला. हे बघा किती वरती गेले ती. नाही ही त्यांनी फाटकी पतंग इथं लावली. ही समोर ही बघा अशी डेंजर ओमनी उडवली आहे ना. आता त्यांनी ईशानच्या हातात दिली. ही बोलते सांभाळ आता काय. पण जर तुटला बिटला माझ्या 400 रुपये द्यायचा असं बोलतोय. हे इथं बसलाय मस्त. बोलते आराम करते मला. 12 वाजता आलोय मी. 12 वाजता आलो बस झाला. मित्रांनो इथं ओमची पतंग कापलेली ना. ओम शोधायला लागलाय सगळी. त्याला सांगायला लागल्यात कुठं पतंग आहे ना. तिकडे कुठेतरी हरवले ते रानांच्यात त्या डोंगरा डैरीच्यात तिकडे कुठेतरी गेले. नाही हे बघा हा तिकडे गेली काय. मग आता ओमचे रिॲक्शन बघू शकता तुम्ही. नाही युग त्याला चिडवायला लागलाय कारण की युगची पतंग फाटली त्याची पतंग फाटली म्हणून. या अखिलने त्याची पतंग या केली मगाशी ओमने अखिलचा तंगूस या केला ना. आता अखिलने वन साइड मार्केट जाम केलाय. ओमची एवढी मोठी पतंग म्हणजे एवढ्या लांब बेलती पतंग ती कापून. मग अखिल तू काय बोलू शकतो ओमला असं काही. तुम्ही मला वाटतंय बदला घेतलास हा. बदला मला नाही. चुकून लागली काय. चुकून लागली बोलते. चुकून लागली पण चुकून विषय गंभीर झाला. हे बघा आता ओमला सगळी चिडवा लागली तिथं. ओमला पिटायला लागलाय मांजा. ओमची 2 बॉटा पण या झाली एवढ्या याच्यामध्ये. 2 बॉटांना त्याच्या लागला बघा. दाखव भाई. हे बघा दोन्ही बॉटांना त्याच्या कापला. मला येते रे तू. ते बघा असा कसं उद्या होईल. अजून एक पतंग कापलेली आहे. ते दोघं परत गेलं. ह्या जसमीतने कापलेली. जसमीत भाभीनी जसमीत शेटनी कापलेली पतंग एकदम जबरीट मध्ये. नाही ह्यो तंगूस आहे. तंगूस मध्ये कापले. हे बघा चायनीज मांजा काय. जसमीत कसं वाटतं तुला असं ना. तुझी अशी कापली तर पतंग. हे आता वरच भडकला इथं त्याच्या जसमीत वरच भडकलाय बघा. काम 25 करणार जसमीत. अशीच दिली अशीच. मित्रांनो इथं काटाकाटी द्यायला लागले. ओम वर्सेस अखिल. परत ही बॅटल चालू झाली ओम वर्सेस अखिलची. ओम इथं तावात आलाय मस्त आहे बघा. गॉगल विगल घालतोय आता. मग तिकडे अखिल वर्सेस ओम वर्सेस अखिल. तर त्याच्यासोबत आहे निंबू म्हणजेच न्यू मोनी. ओम म्हात्रेच्या सोबत न्यू मोनी आणि अखिल म्हात्रेच्या सोबत जसमीत म्हात्रे प्लस त्याचा बारका भाऊ तो चाललाय आता ध्रुव. मस्त बॅटल झाले चालू इथं. तनूची पतंग आता पण काही उडली नाही. रोशनला पाठवा लागला 17. रोशन अक्षरशः कंटाळलाय तिकडं. तनू काय आज उडणार काय नाही पतंग. नाही उडणार काय. तुला कारण काय वाटतंय नाही पतंग नाही उडायचा. हा मित्रांनो इथं परत ओमला लॉलीपॉप दिलाय अखिल आणि जसमीतने. परत त्याची पतंग कापले. दुसरी पतंग आणली आता नवीन ती पण कापली. ते बघा आता तिकडे पोरांना पाठवलं त्यांनी. ते बघा इकडे समोर पतंग आहे त्याची. मित्रांनो फुल ओमला त्याही अक्षरशः कंटाळवलाय बघा. ओमला बघा नवीन माझा ना. हा असू दे चल. 3 वर्ष जुना आहे त्याचा माझा. तो बोलतोय नवीन आहे. तो बोलतोय 3 वर्ष जुना. पोराही नवीन टेक्निक काढले फिरकी गुंडाळाची. हे बघा जर टायर फिरवायला लागलं नाही फिरकी गुंडाळत चालले.
तर मित्रांनो हे बघा एक गाडीवर किती जण यायचंय खाली नाच करते काय. तर मित्रांनो आताच आम्ही इथून पतंग उडून आलेलो आहे शेतातून. नाही हे बघा यो आलाय तर झोपलाय डायरेक्ट कंटाळलाय डायरेक्ट. याच्याशी पतंग तर उडत नव्हती नुसतंच ती पतंग आणि फिरकी आणली नावाला. आणि आता आम्ही वाटतं खेळू. आता खेळतं क्रिकेट खेळताना दाखवतो तुम्हाला. चला आपण आलेलो आहे क्रिकेटच्या ग्राउंडवर. हे बघा क्रिकेटच्या ग्राउंडवर आलेलं आहे. स्टंप बिम लावलं पोरा तिकडे खेळतात. बरं ना काय कसं आहे बरायच ना काय याचं काय चालू आहे. हे इथं गोलूबाई आहे गोलू तिथं पतंग उडवायला तर नाही आला. आता इथं बॅट बॉल खेळायला आलाय. दुपारी इथं मस्त झोपला असेल घरी नाही तर फोन खेळत असेल फोन मध्ये फ्री फायर. बघू शकता इथं पोरा पतंग उडवायला लागलं. ते तिकडे पोरा उडवायला लागलं तिकडे पण येत. आता संध्याकाळी मस्त आता इथं हवा सुटलेली आहे उडवायला लागलेत पोरा. कडा कडा कॅच आहे. मित्रांनो आता मी जातो बॉलिंगला. साहिल आहे माझ्यासमोर. अरे काय रे तू अरे बहुत सरपंच होती माझी चुकी कर बघून मार बघून आउट है घेते तू रोशन चांगले चांगले पन्नू हाय त्या तुम्ही बघू शकता यो आमचा पन्नू भाई आउट झालेला आहे. तिथं या बाउंड्रीच्या त्या बाजूला टाकले आहे आणि यो आउट झाला आहे. तुम्ही सांगू शकता काय काय नाही बोलू शकत मी आता जाऊ दे. मित्रांनो आताच आपण आलो खेळून घरी आलो. आता लई थकल्यासारखं होतं आज कारण की आज अख्खा दिवस बाहेर होतो दुपारी 2 वाजेपासून. तर खूप मजा गेली आज. तुम्ही बघितलं असेल बिगेस्ट रायव्हलरी म्हणजेच पतंग काटाकाटीमध्ये ओम आणि तो अखिल होता बघितला ना. फुल मजा आली तिथं. तर पण तिथं ऊन होता ना तेव्हा मजाने म्हणजे एवढासा अशक्तपणा वाटत थोडा. पण लवकरच घरी आलो आम्ही पण. चला तर आता कमेंट करून तुम्ही सांगून टाका कसा झाला हे ब्लॉग ना. जे नवीन असेल ना ते चांगलं वाटत असेल ब्लॉग माझा तर सबस्क्राईब करून ठेवा. असंच तुम्हाला ब्लॉग येत राहतील. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.